नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत महाराष्ट्रात. नंतर 10वीच्या परीक्षा. 10वी-12वी नावाचं जे काही एक काय म्हणता येईल त्याला भूत तयार केलं गेलेलं असतं. 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा आणि सगळी व्यवस्था कशी त्याच्यावरती ताणलेली असते. स्पर्धा परीक्षा आल्या, त्याच्यानंतर वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा आल्या. त्याच्यातून 10वी-12वीचं मग ते विशेषतः 12वीचं महत्त्व कमी झालं. 10वीच्या आधारावरती आता जवळपास फार थोडे अभ्यासक्रम शिल्लक राहिलेले जे काय आहे ते 12वीच्या आधारावरती. आणि त्याच वेळेस टाइम्स ऑफ इंडियामध्ये गुरुचरण दास यांचा एक लेख आलेला आहे अमेरिकेच्या बरोबरच्या व्यापार कराराच्या संदर्भात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो एक वेगळा उल्लेख केलेला आहे ॲग्रिकल्चरचा. लँड रिफॉर्म आणि ॲग्रिकल्चर रिफॉर्म दोनच्या बाबतीमध्ये जे काही धाडसानं काही करायचे प्रयत्न मोदी सरकारने केले होते ते विरोधकांनी आणि बाकी सगळ्या तथाकथित सगळ्यांनी म्हणून एकदम टोकाचा विरोध करून ते हाणून पाडले. त्याच्यामुळे ते जमीनविषयक विधेयक पण वापस घ्यावं लागलं, कृषी कायदे वापस घ्यावं लागले. आता त्याचा संदर्भ मी 12वीच्या परीक्षेशी कुठं जोडतोय. आता गुरुचरण दास यांनी टाइम्स ऑफ इंडियातल्या लेखात जी आकडेवारी दिलेली आहे की जवळपास 54% इतकं मनुष्यबळ, 45 का 54 मनुष्यबळ हे शेतीशी संबंधित आहे. म्हणजे आपल्या रोजगारातला फार मोठा वाटा हा आजही शेतीतून येतो आहे. नेमके शेतीमधल्या बदलाच्या संदर्भामध्ये, शेतीमध्ये जे काही सुधारणा करायच्या त्याच्या बाबतीमध्ये, शेतीविषयक जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती करार करायचे या सगळ्यातून आपण मागं पडलेलो आहोत. ही सगळ्यात मोठी अडचणीची गोष्ट आहे की आपण शेतीच्या बाबतीमध्ये काहीच करू शकलेलो नाहीत जे रोजगाराभिमुख होऊ शकतं. म्हणजे जर शेतीमध्ये जास्त पैसा खेळला, आर्थिक व्यवहारामध्ये शेतीचा उत्पन्नाचा वाटा वाढला GDPमध्ये, तर जास्तीत जास्त लोकसंख्येला कामाला येऊ शकतं. आणि दुसरा एक मुद्दा त्यांच्या लेखात आला आहे ते मी परत 12वीशी जोडतो. एकूण जगाच्या सगळ्या टुरिस्टच्या म्हणजे पर्यटक जे असतात त्या बाजारपेठेमध्ये आपण फार थोडे, त्यांनी दिलेला आकडा 1.3% आहे फक्त, इतके किरकोळ पर्यटक आपण आकर्षित करू शकतो जेव्हा की तुमच्याकडे प्रचंड मोठं पोटेन्शियल आहे. आता हे दोन विषय बघा, रोजगाराशी संबंधित आणि इकडं 12वी. आपल्याकडं काय संकल्पना असायची की 10वी-12वी झालं, कुठल्या तरी मोठ्या ह्याच्यात प्रवेश घेतला, गरिबांना शिक्षण नको का या नावाखाली गावोगाव महाविद्यालय उघडली. आधी आर्ट्स कॉमर्सची महाविद्यालय उघडली, ते कमी पडले म्हणून का काय विज्ञान विषयक आणि त्याच्यातून काही निष्पन्न होईना म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये DEDचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या लागायला लागल्या म्हणून DEDचं सगळं पीक आलं जिकडे तिकडे गाजर गवतासारखं. इंजिनिअरिंग कॉलेज उघडले जिकडे तिकडे. ह्या सगळ्यातून निष्पन्न हे व्हायला लागलं की तुम्ही काही करा, कुठली डिग्री घेऊन बाहेर पडा कागदोपत्री, त्याला प्रत्यक्ष रोजगाराची संधीच नाही आहे ना. सरकारी पातळीवरचा रोजगार जेमतेम 3% उरलेला नाही, आता 2.5% गेलेला आहे. 140 कोटीमध्ये तुमच्या नोकऱ्यांची संख्या, सरकारी नोकऱ्यांची संख्या 3-3.5 कोटी पण नाही आहे. आम्ही तर तो मुद्दा वारंवार मांडत आलेलो होतो की जवळपास 70-80 कोटी लोक प्रत्यक्ष पोट पाण्यासाठी काही ना काहीतरी उद्योग करतात आणि त्यांच्या जीवावरती म्हातारे असो किंवा लहान मुलं असो, काही तरुण असो, किशोरवयीन, हे सगळे जगतात. म्हणजे 80 कोटी लोकांच्या जीवावरती बाकीचे 60 कोटी लोक जगतात. नोकऱ्या 80 कोटी आहेत. या 80 कोटीमध्ये अगदी सरकारी नोकऱ्या, सरकारशी संबंधित आमदार, खासदार, नगरसेवक सगळ्यांची गोळाबेरीज केली तरीसुद्धा ती 4 कोटीपर्यंत पोहोचत नाही. आता जे शिक्षण आम्ही द्यायला लागलो, आता 12वीची परीक्षा आहे, कागदोपत्री जे काही सगळं शिक्षण द्यायला लागलो त्याचा व्यवहारामध्ये उपयोगच होईना. म्हणजे सध्याचा ज्या गोष्टीसाठी ह्याचा उपयोग होतो असं तुम्हाला वाटायचं, जसं बँकेमध्ये क्लर्क लागायचे, तुम्ही कारकून तयार केले, कंपन्यामध्ये IT प्रोफेशनल लागायचे, ते तयार केले. हे सगळं केल्याच्या नंतर सुद्धा असं लक्षात यायला लागले की त्याची इकडं रांग एवढी मोठी. शिक्षण घ्या, शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे, तो पिल्यावर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे जुनं झालं सगळं. आता कुठलं शिक्षण घ्या हा महत्त्वाचं आहे. कुठलंही शिक्षण घेतल्याच्या नंतर गुरगुराचंच काय, त्याची मांजर शेळी काय, त्याचं काहीच नाही होईना. आत्ता 12वीची परीक्षा जे द्यायला लागले त्या सगळ्यांपुढं हे स्पष्ट आहे की एक तर तुम्हाला चांगला अभ्यासक्रम करायचा असेल तर पुन्हा एक काहीतरी वेगळी प्रवेश परीक्षा देणं आहे, एंट्रन्स एक्झाम वेगवेगळ्याच्या देणं आहे. आणि ते केल्याच्या नंतर सुद्धा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मी इथला विद्यार्थी आहे, छत्रपती संभाजीनगरचा,
1992ला मी पासआउट झालेलो इथून. त्या माजी विद्यार्थी संघटनेमध्ये गेले 7 वर्ष मी काम करतो होतो. आताही त्यांना मदत करतो बाहेरून म्हणा. ही सगळ्यात मोठी बोंब प्रत्यक्ष अभियांत्रिकी महाविद्यालयातली मी तुम्हाला सांगतो. अक्षरशः 2 दिवसापूर्वी तिथल्या आमच्या त्या विद्यार्थी ह्याचा जो एक अध्यक्ष होता त्याचा एक मेसेज आला, आणि तो काहीतरी MPSCची परीक्षा देऊन त्या नाशिक भागामध्ये एका ठिकाणी काहीतरी तलाठी का अशा काहीतरी पदावरती काम करतो आहे, सरकारी ह्याच्यावरती. आणि तो शिकलेला इंजिनिअरिंग, परीक्षा दिली, स्पर्धा परीक्षा, आणि त्या भरतीमध्ये कुठेतरी तो लागला महाराष्ट्र शासनाच्या ह्याच्यामध्ये. ह्याचा सगळ्याचा उपयोग काय झाला मग? आज जर सगळ्यांना तुम्हाला ह्या ज्या काही छोट्या मोठ्या सरकारी नोकऱ्या आहेत त्याच्यावरच उडी मारायची असेल तर ह्या सगळ्या शिक्षणाचा उपयोग काहीच नाही झाला. आणि तिकडे गुरुचरण दास सारखे 2 सेक्टर जिथं प्रचंड मनुष्यबळाची गरज आहे, एक तर शेती ज्याच्यामध्ये इतकं 54% मनुष्यबळ आपलं अडकलेलं आहे त्याच्या बाबतीत एक सांगतायत, आणि पर्यटन ज्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष पर्यटकांना आकर्षितच करू शकलेलो नाहीत, ही एक विदारक मांडतो. म्हणजे या दोघांची सांधेजोड करायची ते एक फार साधा मुद्दा समोर येतो 12वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती. आम्ही ज्याला रोजगाराभिमुख शिक्षण, व्यवसाय सुद्धा असा शब्द मी वापरत नाही, रोजगार तुम्हाला देऊ शकेल अशा पद्धतीचं शिक्षण देण्यामध्ये आम्ही कमी पडलो हे स्वतःशी आपण कबूल करणार की नाही आणि त्याच्यावरती उपाय शोधणार की नाही. ज्या जुन्या गावगाड्याच्या व्यवस्थेच्या नावानं आम्ही शिव्या घातल्या, त्याच्यातली जात व्यवस्था त्याची उतरण आपण एक वेळ थोडीशी बाजूला ठेवतो. पण एक तर त्यांनी राजमार्ग उपलब्ध करून दिला होता ना, सुताराचा मुलगा लहानपणापासून ते कौशल्य आत्मसात करायचा, म्हणून त्याच्या पुढचा रोजगाराचा प्रश्न काही प्रमाणात सुटायचा. चांभाराचा पोरगा, कुंभाराचा पोरगा, लोहाराचा पोरगा, सुताराचा पोरगा, न्हाव्याचा पोरगा, शिंप्याचा पोरगा, धोब्याचा पोरगा, तेल्याचा पोरगा, हे सगळे आपण जातीप्रमाणे म्हणतो, पण दुसरीकडून त्याला त्या सगळ्या गावगाड्याच्या व्यवस्थेमध्ये एक रोजगाराची सोय करून दिल्या गेलेली होती. त्याच्यातल्या चुका आपण कशा दुरुस्त करायच्यात काय ते नंतर बघूत, पण जी व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून दिलेली होती त्याच्यामुळे त्या गावातलं जे काही एकूण मनुष्यबळ असायचं ते त्या शेतीमध्ये आणि बाकीच्या 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार असे जवळपास 30 कॅटेगरी, काहीचे पूर्णवेळ व्यवसाय होते, काहीचे अर्धवेळ, म्हणजे आलुतेदार ते पूर्णवेळ व्यवसाय करत नाही, 2-4 गावामध्ये मिळून एखादं हे असतं. आणि दुसरीकडं प्रत्यक्ष जास्तीत जास्त हे रोजगार कुठे तर शेती. या सगळ्यातून एक गावगाड्याची व्यवस्था ती चांगली होती का वांगली होती हे पण नंतर विचार करूत. या व्यवस्थेमध्ये ते सगळं मनुष्यबळ समाविष्ट केलं जायचं हे त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आजचा मुद्दा असा आहे की आपण सगळी व्यवस्था राबवली 70 वर्षामध्ये, नवीन 78 वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर, पण त्याच्यामधून कागदोपत्री डिग्र्या दिल्या, विद्यापीठ स्थापन केले, विद्यापीठ आयोगावरती पैसा खर्च केला, प्राध्यापकांचे पगार दिले, या सगळ्यातून ज्यांना पदव्या मिळत आहेत, पदव्याचा कागद हातामध्ये आहे, पण बाहेर पडल्यावर स्वतःचा ते व्यवसाय सोडाच, छोटा मोठा रोजगार सर्व्हिस इंडस्ट्री सोडाच, त्याला एक धड नोकरी करता येत नाही, ज्याच्यासाठी हे सगळं चालू होतं. अभियांत्रिकी क्षेत्रात तर आमच्याकडे अशी बोंब होऊन बसलेली आहे की मोठ्या मोठ्या कंपन्या आता मागं लागलेल्या आहेत इंजिनिअरिंग कॉलेजच्या, की आम्हीच तुमच्याकडे येतो, तुमच्या लॅबमध्ये काहीतरी सेटअप करून देतो, जेणेकरून ते ट्रेनिंग इथं देतो, म्हणजे बाहेर पडणारा पोरगा आम्हाला सरळ घेता येईल, त्याच्यावरती पुन्हा वर्षभर, 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष त्याला शिकवत बसावं लागणार नाही. सगळ्या क्षेत्रातली ही बोंब होऊन बसलेली. गुरुचरण दास यांचं जे अतिशय बारीक असं निरीक्षण आहे अमेरिकेच्या कराराच्या संदर्भामध्ये, आणि आत्ता 12वीची परीक्षा चालू आहे. माझी त्यातल्या त्यात सुजाण आणि संवेदनक्षम पालकांना विनंती आहे, आग्रह आहे की तुम्ही रोजगाराच्या, सेवा व्यवसायाच्या आजूबाजूला ज्या संधी आहेत त्याप्रमाणे तुमच्या मुलाचा कल ओळखून त्याला काय शिकवता येईल ते बघा. सगळ्यांनी उठसूट सो कॉल्ड नोकऱ्या लागतील. एक काळ बँकेतले कारकून होते, त्यानंतर DED म्हणून मास्तरांच्या नोकऱ्या होत्या, त्याच्यानंतर ITच्या नोकऱ्या होत्या. अशा लाट झुंडीच्या झुंडीनं लोक एका क्षेत्रामध्ये गेले आणि आज त्या क्षेत्रामध्ये बोंब होऊन बसलेली आहे. फार काही चांगले पगार मिळतात असं नाही, किंवा जे काही चांगले वाटणारे पगार शहरामधले खर्च असे झाले की शिल्लक काहीच राहत नाही. IT प्रोफेशनमधले सुद्धा आत्ताचे जे इंजिनियर लागलेले आहेत ते सुद्धा जेमतेम स्वतःचं तिथं काहीतरी पोट भरणं, तिथलं राहायची सगळी व्यवस्था वगैरेचे खर्च निभू शकतील एवढेचे, जास्तीचे खर्च ते आईबापाकडून अजूनही मागून घेतात. ह्या सगळ्यातून जे एक छोटंसं त्याला म्हणतो आपण सार स्वरूपामध्ये सत्य कडवट असं जे बाहेर येतं आहे
इकडं आम्ही ही सगळी परीक्षांची आणि कागदोपत्री डिग्र्यांची व्यवस्था उभी केली, ती पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. आणि दुसरीकडून ही आव्हानं आहेत. शेतीचं क्षेत्र मोकळं करा, खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती त्याच्यामध्ये, आणि ते रोजगार म्हणजे फक्त नोकरी नाही. पर्यटनाच्या क्षेत्राच्या बाबतीमध्ये त्यांनी की आपण फार थोडे अजूनही जगातले पर्यटक आपल्याकडं आकर्षित करू शकलेलो आहे. आपण जर हा पर्यटनाचा व्यवसाय वाढू शकला तर बाकीचे सोडाच, आपल्या पण देशाच्या अंतर्गत फार मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्याला मिळू शकतात, की जे आहेत सुद्धा. एक मिडल क्लास मार्केट जे भारतामध्ये तयार झालेलं आहे ते जगात कुठं नाही एवढं. त्याच्यामुळे बाहेरच्या पर्यटकांच्या जोडीला आपण आपल्यामध्ये सुद्धा असलेले पर्यटकांचा आकर्षित करून घेऊन तो व्यवसाय वाढू शकतो. गुरुचरण दास यांच्या, तुमच्यापैकी ज्या कोणाला रस असेल त्यांनी जरूर कालचा टाइम्स ऑफ इंडिया जरूर बघा. कालच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये तो लेख आहे त्यांचा, मुख्य पानावरतीच आहे, संपादकीय पानावरतीच आहे. 12वीच्या सगळ्या परीक्षेला बसलेल्या मुलांना शुभेच्छा. पुढे येणाऱ्या 10वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. हे तर तुम्ही जरूर शिका, ह्याच्यातून चांगले गुण जरूर घ्या, पण त्याच्या जोडीला रोजगाराभिमुख काय आणि कसं शिकता येईल हे जरूर पहा. इथेच थांबू. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज